मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झाला की घाम येणं अगदी स्वाभाविक आहे. पण घामासोबत येणारी दुर्गंधी, हीच दुर्गंधी आपला आत्मविश्वास कमी करते. महागडे डिओ, परफ्यूम वापरूनही हा प्रश्न काही सुटत नाही. पण काळजी करू नका, कारण आपल्या घरातच असे काही सोपे आणि नैसर्गिक उपाय आहेत जे केवळ दुर्गंधी कमी करत नाही, तर तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि कॉन्फिडंट ठेवतात. आज मी तुम्हाला असे 5 घरगुती उपाय सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या जीवनात सहज वापरू शकता. उपाय क्रमांक 1. अंघोळीनंतर अंडरआर्म स्वच्छ आणि पूर्ण कोरडे झाल्यावर त्यावर थोडासा बेकिंग सोडा हलक्या हाताने लावा. बेकिंग सोडामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे घामामुळे तयार होणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यास मदत करतात आणि हेच बॅक्टेरिया दुर्गंधीचं मुख्य कारण असतं. बेकिंग सोडा त्वचेवरील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि त्यामुळे अंडरआर्म्स कोरडे राहतात आणि दिवसभर फ्रेशही वाटतं. पण लक्षात ठेवा, जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल तर बेकिंग सोडा थेट लावण्याऐवजी त्यात थोडं पाणी किंवा कोकोनट ऑइल मिसळून लावा, म्हणजे इरिटेशन होणार नाही. आणि याचा नियमित वापर केला तर तुम्हाला बॉडी ओडोर मध्ये चांगलाच फरक जाणवेल. उपाय क्रमांक 2. अंघोळीनंतर अंडरआर्म स्वच्छ आणि कोरडे झाल्यावर 1 चमचा नारळ तेलात 2-3 थेंब टी ट्री ऑइल टाका आणि हे मिश्रण हलक्या हातानं अंडरआर्म्सला लावा. नारळ तेल त्वचेला मॉइश्चराईज करतं आणि त्यात सौम्य अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात. टी ट्री ऑइल मात्र खूप पॉवरफुल असतं. त्यात मजबूत अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. घामामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीला कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाला कमी करतात आणि हे मिश्रण नॅचरल डिओ सारखं काम करतं. त्यामुळे स्मेल तयार होण्याचं मूळ कारणच कमी होतं आणि दिवसभर फ्रेश आणि क्लीनही वाटतं. पण एक महत्वाची गोष्ट, टी ट्री ऑइल डायरेक्ट त्वचेवर जास्त प्रमाणात वापरू नका, कारण ते खूपच स्ट्रॉंग असतं. नेहमीच ते नारळ तेलात डायल्यूट करूनच वापरा आणि जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर आधी छोटासा पॅच टेस्ट करून पहा. नियमित वापर केल्यास अंडरआर्म्स ऑडोर मध्ये नोटिसेबल फरक दिसू शकेल. उपाय क्रमांक 3. अंघोळीपूर्वी अंडरआर्म स्वच्छ असताना ताज्या लिंबाचा एक तुकडा घ्या आणि तो हलक्या हाताने अंडरआर्म्सवर 2-3 मिनिटं सोडा. लिंबामध्ये नैसर्गिक ऍसिडिक गुणधर्म असतात, जे त्वचेचा पीएच बॅलन्स राखण्यास मदत करतात. यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि अंडरआर्म्स अधिक स्वच्छ आणि फ्रेश राहतात. लिंबामध्ये हलकं ब्लीचिंग गुणधर्मही असतात आणि त्यामुळे नियमित वापर केला तर अंडरआर्म्सचा काळेपणा कमी होतो. पण लक्षात ठेवा, लिंबू लगेच शेविंग केलेल्या त्वचेवर वापरू नका, कारण त्यामुळे जळजळ होऊ शकते. जर त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा रस थोडा पाण्यात डायल्यूट करून वापरणं योग्य ठरेल. नियमित वापराने बॉडी ओडर मध्ये चांगलाच फरक दिसून येतो. उपाय क्रमांक 4. गुलाबजल. हा एक खूप सोपा आणि नैसर्गिक फ्रेशनेस आहे. एक छोटी स्प्रे बॉटल घ्या आणि त्यात शुद्ध गुलाबजल भरा. दिवसातून 3 ते 4 वेळा नेक, रिस्ट आणि अंडरआर्म सारख्या भागांवर हलकं स्प्रे करा. गुलाबजल मध्ये सौम्य अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला कमी करण्यात मदत करतात. याशिवाय गुलाबजल त्वचेला थंडावा देतच आणि उन्हाळ्यात येणारा चिकटपणा व इरिटेशनही कमी करतं. त्याचा हलका नैसर्गिक सुगंध तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि कॉन्फिडंट ठेवतो. जर तुम्हाला अजून रिफ्रेशिंग इफेक्ट हवा असेल तर गुलाबजल स्प्रे वापरण्यापूर्वी काही वेळ फ्रीज मध्ये ठेवा. त्यामुळे स्प्रे केल्यावर लगेचच थंडावा जाणवतो. रेग्युलर वापर केल्यास बॉडी ओडर कंट्रोल करण्यास आणि त्वचा फ्रेश ठेवण्यास नक्कीच मदत होते. उपाय क्रमांक 5. आपण काय खातो याचा आपल्या शरीराच्या वासावर थेट परिणाम होतो. कांदा, लसूण, मसालेदार आणि जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील काही कंपाऊंड्स घामातून बाहेर पडतात, ज्यामुळे दुर्गंधी अधिक तीव्र होते. त्यामुळे अशा पदार्थांचं प्रमाण थोडं नियंत्रित ठेवणं फायदेशीर ठरतं. या उलट पाणी भरपूर पिणं खूप महत्वाचं आहे. पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं, ज्यामुळे घामाचा वास कमी होतो आणि ताजे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जसे की काकडी, टरबूज, संत्री हे शरीराला हायड्रेट ठेवतात आणि आतून फ्रेशनेस देतात. बॅलन्स डाएट ठेवणं म्हणजे केवळ आरोग्यासाठीच नाही, तर बॉडी ओडर कंट्रोल करण्यासाठीही खूप उपयोगी आहे. जर तुम्ही नियमितपणे हेल्दी खाणं आणि पुरेसे पाणी पिणं सुरू केलं तर काही दिवसातच याचा फरक जाणवेल आणि तुम्हाला नॅचरली फ्रेश वाटू लागेल. अशाच घरगुती उपायांसाठी मज्जा पिंक चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकचे उपाय जाणून घ्यायचे आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.